मगाशी मी सांगितलं होतं की 4च प्रमुख भाषणं होतील, तरी मला हरीश पाटण्यांना बोलायला द्यावं लागलं आणि मी कृतज्ञता व्यक्त करणार आहे हे मी विसरून गेलो होतो. त्यामुळे मी आता पहिल्यांदा बोलतो. या ठिकाणी माझ्या अमृत महोत्सव सत्काराच्या निमित्तानं माझ्या आणि माझ्या पत्नीच्या इंदुमतीच्या अमृत महोत्सव, आमच्या लग्नाचा 50वा वर्धापन दिन आणि प्रामुख्यानं गेली 50 वर्ष फलटण शहर आणि तालुक्यामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक संपूर्ण विविध क्षेत्रामध्ये काम करताना निश्चितपणानं मी कधीही राजकारण पाहिलं नाही आणि म्हणून मला हा आजचाच पहिला प्रसंग असं नव्हे तर 2013 साली मला ज्यावेळा महाराष्ट्र शासनाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळाही अशाच पद्धतीनं, त्यावेळा तर आमचे माजी खासदार आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकर व्यासपीठावर होते, आदरणीय रामराजेही त्यावेळा उपस्थित होते आणि आजचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तेही व्यासपीठावर होते. पण त्याच्याच बरोबर माजी आमदार चिमणराव कदम होते, माजी आमदार डॉक्टर कृष्णचंद्र भोईटे होते, आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर होते, प्रल्हादराव साळुंखे पाटील होते, सुभाषराव शिंदे होते. म्हणजे किती नावं घेता येतील. फलटण तालुक्याच्या राजकारणात ज्यांनी सातत्यानं फलटणचा विकास, फलटणची प्रगती आणि फलटणच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम केलं, त्यांना आपण 2013 साली अशाच पद्धतीनं एका व्यासपीठावर आणून निश्चितपणानं त्यावेळी डोक्यामध्ये राजकारण हा विषय नव्हता. कुणीतरी वर्तमानपत्रांनी लिहिलं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण तालुक्याच्या राजकारणाची वेगळी नांदी, वेगळी घटना किंवा वेगळं काही वातावरण निर्माण होणार आहे. मुळीच नाही. फलटण तालुक्याचं राजकारण गेली ज्या पद्धतीनं 300 वर्ष सुरू आहे त्याच पद्धतीनं ते सुरू राहील. आणि हरीश पाटणे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, या दोघांना एकत्र आणून त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि तो व्हावा अशी माझी स्वतःची अपेक्षा नाही. कारण हे दोघं सातत्यानं संघर्ष करत राहिले तरच तुमच्या आणि माझ्या पदरात काहीतरी पडणार आहे. म्हणून त्या दोघांना मी मुद्दामहून सांगतो की महाराज आणि रणजित सिंह, तुम्ही सातत्यानं संघर्ष करत राहा, पण तो संघर्ष सामान्य माणसाच्या हिताचा, सामान्य माणसाच्या प्रगतीचा, फलटण तालुक्याच्या विकासाचा, फलटण तालुक्याच्या प्रगतीला दिशा देणारा आणि ती योग्य पद्धतीनं पुढे नेण्याचा असावा, याच्यासाठी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यासाठी खरं तर हा सत्कार आहे. आणि गेली 50 वर्ष ह्याच पद्धतीनं मी फलटण तालुक्यात आणि फलटण शहरात काम करत राहिलोय आणि म्हणून निश्चितपणानं या दोघांचाच नव्हे तर फलटण तालुक्यातल्या सगळ्या राजकारण्यांचा, मग ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या गटाचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, याच्यापेक्षा ते सगळे फलटण तालुक्याच्या विकासाच्या विचाराचे आहेत आणि म्हणून त्यांना सगळ्यांना एकत्र आणले. आणि म्हणून माझ्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं की अरे, फलटण तालुक्याच्या राजकारणाची, फलटण तालुक्याच्या समाजहिताची, फलटण तालुक्याच्या एकूणच विचाराची दिशा ही सातत्यानं विकासाच्या दिशेनं चाललेली आहे. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला 75 वर्षापूर्वी, तर इथली माळरानं जी होती ती आज 75 वर्षानंतर फुललेली दिसत आहेत. फलटणला कधी रेल्वे येईल असं तुम्हाला वाटलं नव्हतं, ती रेल्वे आलेली आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग फलटण शहरातून जात आहेत. कुणाच्या तरी राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा फलटण तालुक्याच्या विकासाची चर्चा करा. फलटण तालुक्याचे अजून कोणते प्रश्न शिल्लक राहिले त्याचा विचार करा आणि ते प्रश्न या दोघांनी सोडवावेत अशी अपेक्षा करा. त्याच्यासाठी या दोघांच्या पाठीमागं आपल्याला उभं राहिलं पाहिजे. किंबहुना सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागं फलटण तालुक्याचा विकास इथून पुढच्या काळात अधिक गतिमान कसा होईल याच्यासाठी हरीश पाटणे या सगळ्यांना एकत्र केलंय. आणि या सगळ्यांच्या अपेक्षा निश्चितपणानं या दोघांनी, म्हणजे आदरणीय रामराजे साहेब आणि आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं पुढं न्यावा. आणि त्याला या सगळ्यांची साथ आहे हे सांगायसाठी हे सगळे मी आज इथं उपस्थित ठेवलेत. दादा, तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की फलटण तालुक्यातल्या 110 गावापैकी एकाही गावातला माणूस इथं उपस्थित नाही अशी परिस्थिती नाही. प्रत्येक गावातला माणूस इथं उपस्थित आहे आणि त्याचं कारण असं आहे की गेली 50 वर्ष फलटण तालुक्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर माझा संबंध आहे. तिथल्या लोकांच्या अपेक्षा मला माहिती आहेत, तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते माहीत आहेत आणि ते
सातत्यानं वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासन असेल, प्रशासन असेल, इथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या समोर मांडायचा मी प्रयत्न केला आहे. म्हणून मला कोणत्याही पक्षाचं बंधन नाही आणि हे ह्या सगळ्यांना माहीत असल्यामुळं ते माझ्या कार्यक्रमाला एकत्र येतात. याची जाणीव निश्चितपणानं तुम्हा सगळ्यांना आहे आणि त्यांना तर निश्चितपणानं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे नेते एकत्र आले, मला आणि माझ्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. इथून पुढच्या काळात मला उत्तम आरोग्य लाभावं अशा प्रकारच्या अपेक्षा निश्चितपणाने या कार्यक्रमातून व्यक्त झाली. त्याच्याचबरोबर आणखी एक दुःख माझ्या मनामध्ये आहे. अनेक काम करत असताना स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकरांचा आज स्मृतिदिन आहे. ज्या हरिभाऊ निंबाळकरांनी मला मुद्दामून सांगितलं पाहिजे की या शहर आणि तालुक्यातल्या पत्रकारितेमध्ये बहुजन समाजातली मंडळी आली पाहिजेत. जसं की आज आपण प्रयत्न करतो आहोत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात आमचा ग्रामीण भागातला तरुण गेला पाहिजे आणि तो तिथं गेला तर नेमकेपणानं ग्रामीण भागातल्या माणसाच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत, तो त्या जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून सांगेल, मामलेदारच्या खुर्चीवर बसून सांगेल आणि ती सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करतो आहोत त्याच पद्धतीनं स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकरांनी इथल्या पत्रकारितेला वेगळं वळण द्यायचं काम केलं आणि बहुजन समाजातला विशेषतः ग्रामीण भागातला तरुण वृत्तपत्राच्या क्षेत्रात आला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून आज दादा तुम्हाला सांगितलं पाहिजे की फलटण तालुक्यात 100 पत्रकार आहेत आणि ते सगळे 100 पत्रकार ग्रामीण भागात काम करतात आणि आमची एकसंघ शक्ती या तालुक्याच्या विकासाला सातत्यानं गती कशी देता येईल, त्यांचे प्रश्न सातत्यानं समाजासमोर, प्रशासनासमोर, शासनासमोर आणि लोकप्रतिनिधीसमोर कसे मांडता येतील याच्यासाठी प्रयत्न करतो. त्या सगळ्यांचा हा सत्कार आहे आणि त्याच्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं एक खंत मनामध्ये आहे की माझे एक ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक रमेश आढाव यांचं नुकतंच निधन झालं. त्याच्याचबरोबर राजेंद्र भागवत यांचंही नुकतंच या आठवड्यात निधन झालं आहे. त्या दोघांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिलात. विशेषतः नेते एका व्यासपीठावर आले आणि माझ्या अमृत महोत्सवाच्या निमित्त मला शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी या सगळ्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो.